नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. संगीताच्या चांगल्या प्रस्तुतीकरणासाठी साधना गरजेची आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलं. स्वरानंद प्रतिष्ठानच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुधीर मोघे आणि संगीतकार आशिष मुजुमदार, गायक वैशाली सामंत, वादक नरेंद्र चिपळूणकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते. डॉक्टर अत्रे म्हणाल्या, संगीताने मला सार्थ ठेवले आणि आपण श्रोत्यांनी मला बळ दिले, त्यामुळे सुंदर रूप तयार झाले आहे. आज लहानपणी साजरा होणाऱ्या वाढदिवसापेक्षा आपण 60 वर्षांनंतर माझा वाढदिवस साजरा केला त्याचा मोठा आनंद होत आहे. प्रत्येक संगीत प्रकाराची प्रकृती वेगळी असते, त्याला संगीतकाराची मानसिकता लागते. उत्तम संगीतकाराला गायन जमेलच असे नसते, कारण कोणतेही संगीत हे हलके नसते, त्याला कलाकार हलके करत असतो, असेही ते म्हणाले. यावेळी संगीतकार मुजुमदार यांना केशवराव भोळे, गायक पेंडसे यांना माणिक वर्मा, गायिका सामंत यांना उषा अत्रे, वादक चिपळूणकर यांना विजया गदगकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख 5,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते. प्रत्येक कार्यक्रमात वादक अत्यावश्यक असला तरी तो उपेक्षित असतो, परंतु स्वरानंद प्रतिष्ठान पुरस्कार व्यासपीठावर गायकाच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली, असे चिपळूणकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. गायिका सामंत म्हणाल्या, श्रोत्यांमुळेच मी या क्षेत्रात यशस्वी झाले. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे श्रोते आहेत, त्यामुळे पुढील काळात याचा उपयोग होणार असून या पुरस्कारामुळे मला भविष्यातील कार्यास ऊर्जा मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. KG to PG विनामूल्य दर्जेदार शिक्षणाच्या मागणीसाठी शिक्षक भारतीतर्फे शिक्षण उपसंचालका कार्यालयाबाहेर पाठी आंदोलन करण्यात आले. KG to PG विनामूल्य आणि दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. शाळांना वेतनेतर अनुदान तत्काळ द्यावे. 71च्या तुकडीचा GR त्वरित मागे घेण्यात यावा. या मागण्यांसाठी शिक्षण भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पाठी आंदोलन करण्यात आले. शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात या मागण्या करण्यात आल्या. या मागण्या लिहिलेली पाटी सहाय्यक शिक्षण संचालक बाळासाहेब ओव्हाळ यांना देण्यात आली. मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना पाठवण्यात आले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीवरील बंदी उठवण्यात यावी. 1 तारखेला पगार झाले पाहिजेत. विना अनुदानित काळातील सेवा वरिष्ठ श्रेणीसाठी गाय धरण्यात यावी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विना अट निवड श्रेणी देण्यात यावी. या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी ॲडव्होकेट जाकीर अत्तार, अनिल कांबळे, फैयाज इनामदार, राकेश नेवासकर, प्रसन्न कोतुळकर या आंदोलनात सहभागी झाले होते. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जांधाराच्या हे महानाट्य साकारण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक प्रकल्पाअंतर्गत हे महानाट्य प्रशालेतील 2,500 विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी साकारले. यामध्ये प्रयोगाच्या सुरुवातीलाच मावळ्याच्या वेशामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेला प्रवेश लक्षवेधक ठरला. आसमंत दुमदुमणाऱ्या क्षत्रिय कुलावंतस या गर्जनेने हा महाप्रयोग सुरू झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली पंढरीची वारी, मुघल सत्तेमुळे झालेली रयतेची अवस्था, युद्धाचे प्रसंग, स्त्रियांचे जीवन, शिवाजी महाराजांनी घेतलेले विविध निर्णय असे प्रसंग विद्यार्थी आणि शिक्षकांनी साकारले. त्याला उपस्थितांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे नाट्य साकारण्यात आले. यातून विद्यार्थ्यांपुढे नियोजन, संघटन, कौशल्य, आज्ञाधारकपणा, नेतृत्व, व्यवस्थापन हे शिवाजी महाराजांचे गुण दाखवण्यात आल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष किरण शाळीग्राम यांनी सांगितले. या नाटकाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे.
भगव्या पताका, मावळ्यांपासून महिला आणि सरदारांच्या वेशभूषा, नेपथ्य यामुळे पालकही या महानाट्यामध्ये रमले होते. रंगमंचावरील छत्रपती शिवरायांच्या जय जयकारातही तेही एकरूप होऊन दाद देत होते. व्यासपीठासमोर जिवंत देखावे सादर करण्यासाठी आणलेली बैलगाडी, मावळ्यांच्या हातामधील त्यांनी स्वतः तयार केलेल्या तलवारी, पगड्या यामुळे हे नाटक विद्यार्थ्यांसाठीही अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. विद्यार्थ्यांचे वक्तृत्व, बाल शिवाजी, जिजामाता यांची भूमिका अजोड ठरली. पुणे व गंगटोकमध्ये बहिणींचं नातं निर्माण व्हावं अशी अपेक्षा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे महापालिकेच्या वतीने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यातील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या दोन्ही शहरांमधील आगामी काळात प्रस्तावित असणाऱ्या सामंजस्य कराराच्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास महापौर चंचला कोदरे, श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील, सभागृह नेते सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता गायकवाड, मनसेचे नगरसेवक बाबू वागसकर, डॉक्टर सतीश देसाई, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिक्कीमचे पारंपरिक नृत्य मारुणी, डेगजॉन नेने, कुंकुम बगो, याकछाम सादर करण्यात आले. लेप्चा, नेपाळी, धुनिया या जमातीचे हे नृत्य असल्याची माहिती यावेळी विशद करण्यात आली. तसेच या सर्व नृत्यांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 9 ते 16 जानेवारी 2014 या कालावधीत करण्यात आले आहे. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने दिनांक 9 ते 16 जानेवारी 2014 या सलग 8 दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. परदेशातील आणि भारतातील अनेक नामवंत पाहुणे या महोत्सवास उपस्थित राहणार असून 40हून अधिक देशातील 200 पेक्षा अधिक चित्रपट 60 ठिकाणी 11 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 12वे वर्ष साजरे करत असून महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न होईल. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीसाठी योगदान दिलेल्या 2 व्यक्तींचा सन्मान आणि SD बर्मन अवॉर्ड फॉर साऊंड अँड म्युझिक या सोहळ्यात प्रदान केले जातील. याबरोबरच विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपटांवर परिसंवाद आदीचे आयोजनही करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेता, छायादिग्दर्शक, पटकथा, दिग्दर्शक असे प्रत्येकी 25,000 रुपये रोख पुरस्कार, DYP व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलचे विद्यार्थी पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर आदी पुरस्कार प्रदान केले जातील, असे चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या कारभाराविरोधात हल्लाबोल केला. पुणे महापालिकेकडून बांधकामासाठी सवलती घेऊन त्या बदल्यात पालिकेसाठी राखीव खाटा न ठेवणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून आरोग्य प्रमुखांना घेराव घातला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या कारभाराविरोधात हल्लाबोल केला. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने राखीव बेडसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून रुग्णालयांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नगरसेवक प्रशांत बदे, माजी नगरसेवक विजय मारटकर, शहर उपप्रमुख गजानन पंडित, बाळा ओसवाल, विलास सोनवणे, संजय मोरे, विभाग प्रमुख राजू विटकर, विशाल दनकवडे, मोहन गवळी, अजित जाधव, हरिश्चंद्र सपकाळ, अजय शेलारखाने यावेळी उपस्थित होते.
पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेच्या रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे, परंतु त्या ठेवल्या जात नाहीत. या विरोधात तक्रार येऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या सवलती घेतलेल्या रुग्णालयांमध्ये पुढील 8 दिवसात पालिकेचा बोर्ड लागणार आहे. शिवाय पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे, असे बैठकीत निर्णय घेण्यात आला, असे श्याम देशपांडे यांनी सांगितले. सह्याद्री, रुबी, इनलॅक्स आणि एम्स या 4 रुग्णालयांनी पालिकेच्या सवलती घेतल्या आहेत. यातील 3 रुग्णालयांमध्ये पालिकेसाठी 27 खाटा राखीव ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी पालिकेने बोर्ड लावलेले आहेत. या रुग्णालयांबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेचे दवाखाने या ठिकाणी पत्रके वाटली जाणार आहेत. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. वेश्यांवर आधारित बाजार चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात साकार होत आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या पीडित महिलांवर आधारित बाजार हा चित्रपट पुण्यात साकारला जात आहे. पुणे येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची जीवनगाथा चित्रित केली जाते. साधारणपणे समाजामध्ये महिलांवर बळजबरी करून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले जाते, तर काही महिलांना लहानपणापासूनच वेश्या व्यवसाय स्वीकारावा लागतो. अशा प्रकारचे 2 पैलू या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. समाजामध्ये अतिक्षुद्र समजल्या जाणाऱ्या या व्यवसायाला एक प्रकारे समाजहीनतेची वागणूक देतेच, याचबरोबर वेश्यांचे शोषणही केले जाते. वेश्यांना वेश्या नसून तर माणूस म्हणून पाहावे, तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेलाही स्वतंत्र जीवनाचा आस्वाद अपेक्षित असतो. परंतु काही केला त्यांची या 4 भिंतीच्या आत कशा प्रकारे मुस्कटदाबी होते, हे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे बाजार चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांगितले. याबरोबरच बाजार चित्रपट हा इतर चित्रपटांच्या तुलनेत अतिशय वेगळा ठरणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली. अभिनेते सचिन पिळगावकर यांचा 50 वर्षाचा सचिनमय प्रवास आठवणीतून उलगडला. निमित्त होते सचिन पिळगावकर यांच्या हाच माझा मार्ग या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. प्रकाशन सोहळ्यानंतर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सचिन पिळगावकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपली चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांची कारकीर्द उलगडली. प्रकाशक मेहता यावेळी उपस्थित होते. वयाच्या 5व्या वर्षी हा माझा मार्ग एकला चित्रपटासाठी झालेली निवड, त्यासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, पंडित नेहरूंनी केलेलं कौतुक, गायक म्हणून न्यूयॉर्कमध्ये झालेली स्वतःची ओळख, शोलेमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि साथीला दर्जेदार शेरोशायरी आणि सुरेल गायन अशा प्रकारे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा 50 वर्षांचा सचिनमय प्रवास उलगडला. राजा परांजपे यांनी हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी निवड केली तेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचे ठरवले नव्हते, परंतु सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पंडित नेहरूंच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्यानंतर मग माझ्या आईनेच हाच माझा मार्ग असेल हे ठरवले. त्यानंतर मोठ्या लोकांचा सहवास आणि मार्गदर्शनामुळे मी घडलो. मी मोठा नाही, माझ्यावर प्रेम करणारे रसिक आणि कलावंत मोठे आहेत, अशी भावना सचिन यांनी व्यक्त केली. प्रत्येक नातं आणि कामामध्ये स्वतःला झोकून दिले तरच प्रेम आणि आदर मिळतो. त्यामुळे मी 50 वर्ष टिकून आहे. आजही मी चित्रपटकलेचा विद्यार्थीच आहे. काळानुसार बदललो म्हणूनच टिकलो. तरुणांनीही पैशांपेक्षा माणसं कमावली पाहिजेत, असा संदेश सचिन यांनी दिला.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.